गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत टेट एक्झाम संदर्भात जे निवेदन प्रसिद्ध झालेलं आहे। त्यामध्ये ज्या विद्यार्थी पास झालेले आहेत जून मध्ये ज्यांची एक्झाम झाली होती त्यांचे गुणपत्रक मिळवण्याकरिता किंवा डाउनलोड करण्याकरिता मुदतवाढ महाराष्ट्र राज्य परिषदेमार्फत देण्यात आलेली आहे। या संदर्भात आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। नेमके कोणत्या विद्यार्थ्यांकरिता मुदतवाढ देण्यात आलेली आहे, म्हणजे ज्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला होता त्यांना पण या ठिकाणी गुणपत्रक डाउनलोड होणार आहेत किंवा नाहीत या संदर्भात ही माहिती असणार आहे। त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे। आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। ते पाहण्यापूर्वी डब्ल्यू अकॅडमी मध्ये जी आता टीईटी एक्झाम 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे, म्हणजे आपल्याकडे आजपासून जर बघितलं तर अगदी कमी कालावधी 2 महिन्याचा शिल्लक आहे। याकरिता डब्ल्यू अकॅडमी या ऑनलाईन बॅचेस या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बालमानसशास्त्र या विषयासहित सगळे विषय तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत। जे तज्ञ फॅकल्टी आहेत त्यांचे टीईटी क्वालिफाय आहेत, टेट क्वालिफाय आहेत। तर याकरिता तुम्हाला बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीशी संपर्क करायचा आहे। 8010457760। यामध्ये तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे, टेस्ट सीरीज, ई बुक नोट्स असतील, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल, लाईव्ह स्वरूपामध्ये सर्व लेक्चर बेसिक पासून अगदी एक्झाम होण्याच्या अगोदर तुमचा सिलेबस पण कव्हर केला जाणार आहे। डेमो पेपर अरेंज केले जाणार आहेत, मॅरेथॉन असणार आहे। तुमचं टॉपिक वाईज एमसीक्यू पीवायक्यू पण आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत। तर ह्या बॅच तुम्हाला ऑफर मध्ये आपण देत आहोत। या ऑफरचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे। अगदी आजपासूनच नवीन बॅचेस स्टार्ट होत आहेत, तर त्याकरिता आपण आजच बॅच जॉईन करणं गरजेचं आहे। तर जे प्रसिद्ध निवेदन झालेलं आहे या ठिकाणी बघूया आपण। महाराष्ट्र राज्य परिषद पुणे शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 बघा काय म्हटलेलं आहे यांनी। महाराष्ट्र शासनाच्या पत्र क्रमांक शासन निर्णय जो आहे आयुक्त शिक्षण यांच्या 19/3/2025 रोजीच्या पत्रान्वये तसेच सदर परीक्षा शासन निर्णय सामान्य प्रशासन निर्णय दिनांक 21 नोव्हेंबर 2022 नुसार शासनाने नेमलेल्या IBPS या संस्थेमार्फत जी तुमची एक्झाम IBPS मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये कंडक्ट करण्यात आली होती, त्यामध्ये शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 चं आयोजन ऑनलाईन पद्धतीने दिनांक 17/5/2025 ते 30/5/2025 परत 2 जून 2025 ते 5 जून पर्यंत तुमची वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये म्हणजे 26 जिल्ह्यामध्ये एकूण 60 परीक्षा केंद्रावरती महाराष्ट्र राज्य परिषदेमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती। परिषदेच्या वतीने 8 दिवसामध्ये वेगवेगळ्या सत्रामध्ये म्हणजे सकाळची शिफ्ट असेल, दुपार आणि संध्याकाळ असेल 3 सत्रामध्ये तुमची एक्झाम कंडक्ट करण्यात आलेली होती। यामध्ये सदर परीक्षेत एकूण 2,28,808 विद्यार्थी परीक्षार्थींनी एक्झाम म्हणजे फॉर्म करिता अप्लाय केला होता, नोंदणी केली होती। त्यापैकी परीक्षेस पत्र फक्त एकूण 2,11,308 उमेदवारांनी प्रत्यक्षरित्या एक्झाम दिलेली आहे। सदर परीक्षेचा निकाल 18/8/2025 रोजी त्यांच्या वेबसाईट संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आला असून सदर निकालाचे गुणपत्रक तुमचा जो स्कोर कार्ड आहे म्हणजे तुम्हाला 200 पैकी किती मार्क मिळालेले आहेत, 120 125 असतील, त्या स्कोर कार्ड 31/8/2025 पर्यंत डाउनलोड करण्याची मुदत म्हणजे देण्याबाबत सूचना करण्यात आलेली होती। परंतु या ठिकाणी काही तथापि विद्यार्थी किंवा उमेदवारांच्या मागणीनुसार टेक्निकल प्रॉब्लेम आल्या कारणाने सदर गुणपत्रक स्कोर कार्ड डाउनलोड करून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिषदेच्या www.msce.pune.in या संकेतस्थळावरती मंगळवार दिनांक 30/9/2025 पर्यंत ही मुदतवाढ, आजची 22 तारीख आहे, अजून 8 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत। हे तुम्हाला गुणपत्रक डाउनलोड करता येणार आहे, याची सर्व विद्यार्थी उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। पुढे म्हटलेलं आहे त्यांनी उमेदवारांनी विहित मुदतीत गुणपत्रक डाउनलोड करून न घेतल्यास याची सर्वस्वी जबाबदारी त्या संबंधित उमेदवारांची विद्यार्थ्यांची राहणार आहे। त्यानंतर या बाबतीत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या निवेदनाबाबत किंवा विनंतीचा विचार केला जाणार नाही, असं प्रसिद्धी पत्रकामध्ये दिनांक 16/9/2025 च्या अनुराधा ओक आहेत महाराष्ट्र राज्य परिषद आयुक्त यांच्या सहीनिशी हे प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे। तर अजून कोणत्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक डाउनलोड करायचे बाकी असतील त्यांनी डाउनलोड करा, कारण तुम्हाला ज्यावेळेस शिक्षक भरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये पवित्र पोर्टल अंतर्गत तुम्हाला सगळे डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत। म्हणजे टीईटी मध्ये तुमचा पेपर फर्स्ट क्वालिफाय झालात का पेपर सेकंड झालात आहात, त्यासोबत टेट मध्ये तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत, म्हणजे टीईटी मध्ये फक्त क्वालिफायचं तुमचं गुणपत्रक असेल, इकडे मार्क असणार आहे 200 पैकी किती आलेले आहेत तुम्हाला,
तर हे दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला गरजेचे आहेत. त्याशिवाय तुमचं कोणत्याच ठिकाणी म्हणजे सरकारी असो किंवा खाजगी संस्थेवरती तुम्हाला जर शिक्षण सेवक किंवा शिक्षक म्हणून रुजू व्हायचं आहे तर हे अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी परत त्यांनी 8 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे. कितीही कमी मार्क असो किंवा जास्त असो तुम्हाला नेमके गुणपत्र 200 पैकी 100 प्लस ज्यांना मार्क आहेत त्यांनी सगळ्यांनी डाउनलोड करायचे, जेणेकरून तुमचे जे वेगळ्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत त्यामध्ये या तुमच्या गुणपत्रकाचा विचार केला जाणार आहे. त्यासोबतच जे विद्यार्थी टीईटी एक्झाम करिता मागच्या वेळेस म्हणजे 10 नोव्हेंबर 2024 रोजी पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मागच्या वर्षी जी एक्झाम झालेली आहे त्या परीक्षेमध्ये पात्र होऊ शकले नाहीयेत, काही कारणास्तव त्यांचा अभ्यास कमी पडलेला असेल किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालेलं नसेल, तर त्याकरिता आपण बालमानसशास्त्र या विषयाचे टीईटी 2025 करिता 23 नोव्हेंबर करिता आपण एक्झाम जी आहे त्यामध्ये 150 पैकी तुम्हाला 100 मार्क कसे पडतील याकरिता अगदी बेसिक पासून योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला वेगळ्या तज्ञ फॅकल्टी मार्फत करून दिलं जाणार आहे. तर या बॅच वरती अगदी कमी शुल्कामध्ये तुम्हाला ही बॅच एक्झाम होईपर्यंत, एक्झाम 23 नोव्हेंबरला हो किंवा पोस्टपोन हो तोपर्यंत तुमची व्हॅलिडिटी या ठिकाणी आपण देणार आहोत. तर बॅच जॉईन करण्याकरिता 8010 45 77 60 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा, तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती इन डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिली जाणार आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे. आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू.